आजच्या दिवशी म्हणजे 6 जानेवारी रोजी मराठीतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. त्यामुळं आज दर्पण दिन म्हणून साजरा केला जातो. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं आणि पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मीडिया परिषद पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दर्पण दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध पत्रकार संघटनेचे सदस्य उपस्थित होते. पत्रकार सागर सूर्यवंशी, विनय सोनवणे, महावीर जाधव, माऊली भोसले, जगन भोसले, सुनंदा निकरड, प्रवीण शिर्के, विश्वजित पाटील, दिलीप देहाडे इत्यादी पत्रकार मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी महापुरुषांच्या आणि महामातांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले आणि मनोगतही व्यक्त केली. यावेळी बोलताना डिजिटल मीडिया परिषदेचे शहर अध्यक्ष विनय सोनवणे म्हणाले की बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे द्विभाषिक वृत्तपत्र सुरू केलं होतं. यामध्ये इंग्रजी आणि मराठीमधून लिखाण केले गेले. इंग्रजी यासाठी की सत्ताधाऱ्यांना इथली दांभिकता, सामाजिक विषमता आणि अनिष्ट चाली रूढी परंपरा याची तुलना पाश्चात्य प्रगत राष्ट्रांशी करून स्वदेश कसा परिवर्तित करता येईल यासाठी, तर मराठी यासाठी की आपल्या येथील लोकांना आपल्या समस्या कळाव्यात. आपण जगाच्या पाठीवर कुठे आहोत याची जाणीव व्हावी या उद्देशानं दर्पणच्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांनी परखडपणे लिखाण केलं. स्वदेशी अनिष्ट चाली रूढींवर दर्पणकारांनी प्रहार केले. आज महाराष्ट्राचे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण नावाचं एक वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि आज त्यामुळे आपण दर्पण दिन साजरा करतोय. महाराष्ट्रभर हा पत्रकार दिन मधून देखील साजरा केला. महाराष्ट्रातलं हे पहिलं वृत्तपत्र दर्पण असल्यामुळं आपण 6 जानेवारीला दर्पण दिन साजरा करतो. खऱ्या अर्थानं दर्पण च्या माध्यमातून त्या काळामध्ये बायलिंग्वल हे दर्पण वृत्तपत्र होतं. बायलिंग्वल म्हणजे 2 भाषेमध्ये हे प्रसारित व्हायचं, मराठी आपल्या रिजनल भाषेमध्ये आणि इंग्रजीमध्ये. त्याचं कारण असं होतं की मराठी जो वाचक आहे, मराठीतल्या आपल्या इथल्या जे काही नागरिक समस्या होत्या, विशेषतः जाती विषमता असेल, समाजामधली दांभिकता असेल, यामध्ये विविध अनिष्ट रूढी चाली परंपरा असतील आणि जे काही समाज व्यवस्था होती याची जाण आपल्या समाजाला असावी, तो बदलला पाहिजे. आणि इंग्रजीमध्ये जे काही कॉलम यायचे दर्पण मधून ते यासाठी होते की राज्यकर्त्यांना कळावं, राज्यकर्त्यांना इथल्या समस्या कळाव्यात आणि इंग्रजांना देखील भारतीय विशेषतः महाराष्ट्रातली समाज व्यवस्था, दांभिकता, जाती व्यवस्था, अनिष्ट चाली रूढी परंपरा यांचं जाण व्हावी. यातून सांगण्याचा उद्देश असा होता दर्पणच्या माध्यमातून. दर्पण म्हणजे एक समाजाचा आरसा, की आमच्या समाजाचा आरसा असा आहे आणि पाश्चात्य देशांचा समाजाचा आरसा आहे असा आहे. पाश्चात्य देशामध्ये हे सगळे पुढारलेले देश होते, विकसित देश होते, पण भारत हा विकसित नव्हता. त्याचं कंपॅरिझन, त्याची तुलनात्मक अभ्यास भारतीयांना आणि विशेषतः मराठी लोकांना करता यावा यासाठी म्हणून बायलिंग्वल हे वृत्तपत्र दर्पण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालं. ते 1832 रोजी 6 जानेवारी म्हणून आपण दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचं दर्पणचा दिवस दर्पण दिन म्हणून साजरा करतो. आज दर्पण निमित्तानं दर्पणकारांच्या लेखणीची आठवण करून नवीन वर्षात ऊर्जा घेऊन पत्रकारांना मार्गक्रमण करताना आज दर्पण दिनानिमित्त प्रेरणा मिळत राहील.